एका महिलेचा नवराच होता तिथे साहेब, मेलेल्या वरच्या शेतात होत्या भैमुगाच्या. त्याने टाली बघितलं ताबडतोब आलं ते आले हा पडलेलं जाण्यात बघितलं, म्हणजे एक आवाज झाला. आवाज झाला वरच्या शेतात होतं ते पळत आलं, ते पळत येऊन मग त्यानं काही यायला मदत केली. साहेब या गुंज गावात तुमची चक्कर झाली का? कुठं आहात सध्या तुम्ही? सांगा मुख्यमंत्र्यांना की अजित गोपछडे साहेबांनी आग्रह केला म्हणा मला गुंज या गावात येण्यासाठी. तुमच्या एसडीएम ला बोललो आता मी, या गावात पाणी नाही आणि वीज नाही, त्याची व्यवस्था आज रात्रीपर्यंत झाली पाहिजे. नाही बोलू नका, मी एसडीएम ला म्हणलं ते वीज पाणी नाही तर नोकरीचा राजीनामा दे म्हणलं. तुम्हाला हे माहित आहे का घटना घडल्याबरोबर मोदीजींनी स्वतः 2 लाख रुपये पाठवले. एवढी क्विक ऍक्शन कलेक्टर एसडीएम का घेऊ शकत नाहीत? मुख्यमंत्री स्वतः 5 लाख रुपये एका मिनिटात पाठवतात, 2 लाख रुपये प्रधानमंत्री पाठवतात आणि तुम्ही गावात लाईट नाही पाणी नाही. त्याला सांगा डॉक्टर गोपछडे साहेबांचा फोन आलता म्हणा, जे काही बिल असेल माझ्या नावावर घ्यायला हवा आणि दवाखान्याचं बिल जे काय ते माझ्या नावाने लिहायला हवा. मी श्रीनिवास सरला बोललो आता आणि 1 दिवस थांबा तिथं, पूर्ण नीट झाल्याशिवाय येऊ नका, गडबड करू नका, निघायची तिथून. या लोकांची जी घरं पाहिल्यानंतर ही घरं एकदम अतिशय हलाखीच्या अवस्थेतली आहेत. त्याच्यामुळे यांना दारिद्र्यरेषेखालच्या सगळ्या या लोकांना घरकुल मंजूर करण्याची सूचना मी तहसीलदार, कलेक्टर, BDO या सगळ्यांना केलेली आहे.